Hello everyone. Welcome to my channel Radha's Coaching. बेसिकली या चॅनलवरती आपण क्लास 10th SSC बोर्डचे जो सायन्स सब्जेक्ट आहे सेमी मीडियमसाठी तो शिकवणार आहे. ॲक्च्युली शिकवणार इन द सेन्स जे पण मुलं क्लास 10th SSC बोर्ड 2027ची प्रिपरेशन करत असतील तर त्यांच्यासाठी हा चॅनल एकदम यूजफुल ठरणार आहे. काही म्हणजे तुम्ही आता 9th स्टँडर्डला असताल, पण ठीक आहे, म्हणजे काही जणांचे एक्झाम्स चालू असतील किंवा काही जणांचे एक्झाम्स झाले पण असतील. 1 मेला रिझल्ट लागेल अँड देन क्लास 10thमध्ये जाल तुम्ही एकदम ऑफिशियली. मग क्लास 10thमध्ये गेल्यावरती नाही का सायन्सचं एक फिअर असतं मुलांना की सायन्स खूप अवघड आहे. आपण एकतर पडतो आपली मदर टंग मराठी आणि सायन्स टोटली इंग्लिशमध्ये असतं, मग त्याचे खूप मोठे मोठे आन्सर्स असतात किंवा असं. तर असं काही ॲज सच नाही आहे. सायन्सेस असं आहे की म्हणजे एकदा जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजल्या, व्यवस्थित अंडरस्टँड झाल्या आणि जर एखादी गोष्ट व्यवस्थित समजली तर त्या गोष्टीबद्दल आपण प्रॉपरली लिहू शकतो आहे. म्हणजे व्यवस्थित डिकोड करू शकतो आपण आपली लँग्वेज. तर मी एकदम बेसिकपासून स्टार्ट करेल जेणेकरून नाही का प्रत्येक मुलाला ॲन्सर्स लक्षात ठेवायला काही त्रास होणार नाही आणि मोस्टली जास्त स्ट्रगल करायला लागणार नाही. सो हा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे, एकदम इंट्रोडक्टरी आणि बेसिक सेशन असणार आहे हे. यामध्ये आपण क्लास 10thचं सायन्स जे आहे त्याचं मार्किंग स्कीम आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, म्हणजे नाही का टोटल सायन्ससाठी मार्क्स किती अलाव केलेले आहेत, ते मग त्यात डिस्ट्रीब्यूट कसं झाले आहेत आणि दॅट्स ऑल, हे सगळं बघणार आहे. जस्ट सिम्पल व्हिडिओ असणार आहे. सो आपलं टार्गेट काय असणार आहे की क्लास 10th SSC बोर्ड 2017. तर मग 2017ची जी पण आपली स्टेट बोर्डची एक्झाम आहे त्यासाठी आपल्याला सायन्स या सब्जेक्टमध्ये एकदम म्हणजे नाही का आउट ऑफ मार्क्स कसे मिळतील यावर आपण लक्ष देणार आहे. असं म्हणतात ना, ज्या गावाला जायचं आहे त्या गावाचा रस्ता आपल्याला एकदम प्रॉपर माहीत असेल ना तर आपण नाही का कुठं अडखळत नाही आणि आपण रस्ताही भटकत नाही. जे पण मार्किंग स्कीम्स आहेत प्रत्येक चॅप्टर वाईज जसं असाईन केलेत आपल्या SSC बोर्डनी, तर ते पहिलं अंडरस्टँड केलं पाहिजे. आपण बघितलं पाहिजे की चॅप्टर्सला वेटेज कसं आहे, कोणता चॅप्टर हा जास्त वेटेजला आहे, जास्त मार्क्ससाठी आहे आणि कोणता कमी आहे. तर त्या अकॉर्डिंग आपण जर फोकस देऊन स्टडी केला तर आपल्याला त्या चॅप्टरचे मार्क्स व्यवस्थित ग्रास्पही होतील आणि मिळून जातील इझी. सब्जेक्ट टोटल असतो तो 100 मार्क्ससाठी असतो. 100 मार्क्स म्हणजे आपल्याला टोटल 100 मार्क्सचा पेपर लिहायचा नसतो. तर 100 मार्क्स हे डिस्ट्रीब्यूट केलेले असतात एक 80 आणि 20मध्ये. 80 मार्क्स असतात थेरी आणि 20 मार्क्स आपले इंटरनल असतात, जे टीचर्स तुम्हाला काही त्यांच्या बेसिस क्रायटेरियावरती देतील. प्रत्येक स्कूलचं वेगवेगळं असतं. म्हणजे आता हे 80 जे मार्क्स आहेत हे टोटली थेरीचे मार्क्स आहेत. म्हणजे 80 मार्क्सचा पेपर आपल्याला म्हणजे लिहायचा आहे. हे 80 मार्क्स जे आहेत ते पुन्हा 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलेत. म्हणजे आपल्याकडे सायन्सचं एकच बुक नसणार आहे, आपल्याकडे सायन्सचे 2 बुक्स असणार आहेत. एकामध्ये सायन्स पार्ट फर्स्ट असणार आहे आणि एकामध्ये सायन्स पार्ट सेकंड असणार आहे. तर हे 80 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे ना, ते ह्या दोन्ही पार्टमध्ये 40-40 केलं आहे. म्हणजे सायन्स पार्ट 1 40 मार्क्स कॅरी करेल आणि सायन्स पार्ट 2 40 मार्क्स कॅरी करेल. ठीक आहे. तर मग सायन्स पार्ट फर्स्टमध्ये काय असणार आहे, सायन्स पार्ट सेकंडमध्ये काय असणार आहे. जसं आपण पुढे जातो, समजा कोणी 11th-12thला सायन्स फील्ड घेईल तर मग आपल्याला सायन्सचे पुढे 3 पार्ट्स पडतात, जसं की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर तसं आपल्या क्लास 10thमध्ये 2च पार्ट्स दिलेत ना, सायन्स फर्स्ट आणि सायन्स सेकंड. तर ह्या सायन्स फर्स्टमध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं आणि सायन्स पार्ट सेकंडमध्ये आपल्याला टोटली बायोलॉजीचा पार्ट बघायला भेटतो. बायोलॉजी म्हणजे झुलॉजी, बॉटनी सगळं, म्हणजे प्लांट्स, ॲनिमल्सचे स्टडी, हे सगळं आपल्याला बायोलॉजीमध्ये येतं. आणि फिजिक्स जे आपले फिजिकल कॉन्सेप्ट्स आहेत ते सगळे, आणि विथ केमिस्ट्री रिॲक्शन्स अँड ऑल, हे सगळं आपल्याला सायन्स पार्ट फर्स्टमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. ओव्हरऑल आपला सायन्सचा सिनॅरिओ असा असणार आहे की 80 मार्क्स आपल्याला टोटल थेरीसाठी असणार आहेत आणि 20 आहेत ते इंटरनल असणार आहेत.
तर मग हे इंटरनल मार्क्स ते तुमच्या टीचर्सच्या हातात असतील की तुम्ही टर्म वर्क्स किंवा बाकीचे ज्या पण गोष्टी असतील त्या तुम्ही कसं करताय. बट हे 80 मार्क्स आहेत ते आपल्या हातात आहे आणि हे आपल्याला प्रॉपरली मिळवायचे आहेत. इथं 40-40चा पॅटर्न असणार आहे. 40 सायन्स पार्ट 1, 40 सायन्स पार्ट 2. एकदम बेसिक आणि एक खूप छान आहे सायन्सचे दोन्हीही पार्ट. थोडं इंटरेस्ट क्रिएट झाला तर आपल्याला एकदम छान समजतात. नेक्स्ट आपण काय बघणार आहे, चॅप्टर वाईज वेटेज बघणार आहे. काही मुलांनी आता बुक्स घेतले असतील किंवा नसतील घेतले की मे बी अजून एक्झाम एंड झाल्यावरती काही मुलं बुक्स घेतील तर ठीक आहे. ॲज म्हणजे नाही का जसं कंडिशन सिच्युएशन असेल प्रत्येकाची, पण लवकरात लवकर ट्राय करा की तुम्ही बुक्स घ्याल. आणि हा सेशन झाल्यानंतर प्रत्येकाने नाही का आपल्या बुकच्या इंडेक्समध्ये, दोन्ही पार्टच्या बुकच्या इंडेक्समध्ये हे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित लिहून ठेवायचं, जेणेकरून नाही का एक्झामच्या टाईमला जेव्हा आपण प्रिपेअर करू तेव्हा आपल्याला समजेल की आपल्याला नाही का आपल्याला कोणत्या चॅप्टर्सला जास्त फोकस देऊन स्टडी करायचं आहे, जास्त मार्क्स कॅरी करतो कोणता चॅप्टर, ते आपल्याला व्यवस्थित समजेल. सो हे तुम्ही त्या इंडेक्सवरती दोन्ही बुक्सच्या इंडेक्सवरती लिहून ठेवा. ह्या ज्या नोट्सचे PDF आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच, बट तरी जेव्हा पण तुम्ही बुक्स घ्याल ते लिहून ठेवा. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जो आहे तो सायन्सचा पार्ट फर्स्ट बघणार आहे. सायन्स पार्ट फर्स्टमध्ये चॅप्टर्स कोणते कोणते आहेत, तर फर्स्ट आपल्याला 10 चॅप्टर्स आहे. पार्ट 1मध्ये 10 चॅप्टर्स आहे आणि पार्ट सेकंडमध्ये सुद्धा 10 चॅप्टर्स आहेत. तर यामध्ये पार्ट फर्स्ट जो आहे म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं, म्हणजे त्या रिलेटेड सगळे चॅप्टर्स असणार आहेत. तर त्याच्यामध्ये 10 चॅप्टर्स कोणकोणते आहेत, तर ग्रॅव्हिटेशन आहे फर्स्ट, नंतर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याच्यानंतर आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, 4th नंबरचा आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, 5th नंबरचा आहे हीट, देन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस, मेटलर्जी, कार्बन कंपाऊंड अँड स्पेस मिशन. हे 10 चॅप्टर्स आहेत. आता इथं मी 2 कॉलम्स केलेत की एकामध्ये दोन्हीही कॉलम मार्क्सचेच आहेत, बट एकामध्ये मी विदाऊट ऑप्शन लिहिलं आहे आणि एकामध्ये विथ ऑप्शन लिहिलं आहे. विथ ऑप्शन म्हणजे नाही का जे तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन्स असतात क्वेश्चन पेपर्समध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयाच की नाही का पेपर पॅटर्न कसा आहे, कशा टाईपचे क्वेश्चन्स कसे अरेंज आणि किती मार्क्सला आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. बट जस्ट आता मार्क्स आहेत ते विदाऊट ऑप्शन्स आहे आणि विथ ऑप्शन्स आहेत. तर विथ ऑप्शन जे आहेत ते एक्स्ट्रा 60 मार्क्स होत आहेत आणि विदाऊट ऑप्शन आहे ते 40 मार्क्स. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअली 40 मार्क्सचाच पेपर असणार आहे, बट त्याच्यामध्ये टोटल पेपरचे मार्क्सचं काउंट केले आपण तर ते 60 भरतात, पण आपल्याला लिहायचा अटेम्प्ट करायचा असतो 40. कोणी एक्स्ट्रा मार्क्स देणार नाही की तुम्ही हे लिहिलं आहे मग ठीक आहे तुम्हाला 40 नको 41 42 असं तर काय होणार नाही आहे. बट स्टील मग हा जो चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन अँड अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या रिगार्डिंग आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. पॉईंट्स आपण डिटेलमध्ये नेक्स्ट जसे जसे व्हिडिओ येतील प्लेलिस्टमध्ये अपलोड होत राहतील. पण स्टील ग्रॅव्हिटेशन आहे विदाऊट ऑप्शन, 3 मार्क्स कंपल्सरी आहे आपल्याला आणि तो एक्स्ट्रा ऑप्शनसहित येईल 5 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट विदाऊट ऑप्शन आहे 4 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी येतो आहे. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स सेम विदाऊट ऑप्शन आहे 4 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी. 4th नंबरचं चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, जो कॅरी करतो 5 मार्क्स विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 7 मार्क्स आहेत. हीट कॅरी करतो 3 मार्क्स विदाऊट ऑप्शन अँड विथ ऑप्शन 5 मार्क्ससाठी येतो तो. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट 5 मार्क्ससाठी आहे, जर ऑप्शन सहित आला तर 7 मार्क्ससाठी आहे. देन लेन्सेस बघितलं आपण, लेन्सेस 4 मार्क्ससाठी आहे विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी आहे. मेटलर्जी 4 6 आहे, कार्बन कंपाऊंड 5 7 आहे आणि स्पेस मिशन 3 5 आहे. तर मग असं बघतोय की आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जरा जास्त वेटेजला आहे सगळ्यात जास्त बघायला गेलं तर. अजून रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जास्त मार्क्ससाठी आहे, कार्बन कंपाऊंड्स पण जास्त मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, मग आपण त्या अकॉर्डिंग चॅप्टर्स शिकताना त्याच्यावरती जास्त फोकस करू. चॅप्टर एंडला आपण बोर्ड्समध्ये जे PYQ झाले ते सर्व व्यवस्थित प्रॅक्टिस करू. नेक्स्ट आहे सायन्स पार्ट सेकंड. सायन्स पार्ट सेकंडमध्ये पण आपल्याला टोटल 10 चॅप्टर्स दिसतील. चॅप्टर्सचे नेम आहेत हेरिडिटरी अँड इव्हॉल्युशन, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट टुवर्ड्स ग्रीन एनर्जी,
ॲनिमल क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. 9th नंबर आहे सोशल हेल्थ आणि 10th नंबरचं चॅप्टर आहे डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, हे सगळे बायोलॉजीचे म्हणजेच पार्ट सेकंडचे चॅप्टर्स आहेत. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, फर्स्ट चॅप्टर जो आहे हेरिडिटरी आणि इव्होल्युशन त्यासाठी 3 आणि 5. देन सेकंडसाठी आहे 4 आणि 6. थर्ड चॅप्टर आहे जो लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड आहे त्याच्यासाठी आहे 5, 7. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटसाठी आहे 5, 7. अगेन टुवर्ड्स ग्रीन एनर्जीसाठी आहे 4, 6. ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी आहे 4, 6. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजीसाठी पण 4, 6. देन नेक्स्ट अगेन 8th चॅप्टरसाठी सुद्धा आहे 4, 6. सोशल हेल्थसाठी आहे 4, 6. आणि नंतर लास्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट, तो आहे 3 अँड और 5 मार्क्ससाठी. तर पण टोटल याचे पण 40 मार्क्स होत आहेत आणि हे ऑप्शन सहित आहेत ते 60 मार्क्स होतात. आपल्याला 40 मार्क्स कसेही मिळवायचे. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर सगळ्यात जास्त जे वेटेज आहे ते म्हणजे चॅप्टर नंबर 3 आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन नंतर आहे इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर या 2 चॅप्टर्ससाठी जरा जास्त वेटेज आहे, तर त्या अकॉर्डिंग आपण ते स्टडी करणार आहे. सो या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न बघूया. देन आपण आपली प्लेलिस्ट साधारण रिझल्ट सगळ्यांचे लागतील 1 मेला. सो आपण त्याच्या आसपास प्लेलिस्ट टाकायला स्टार्ट करूया. सो थँक्यू.